नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 29 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कालच्या बाजार सत्रामध्ये राज्यातील आणि या वर्षीचा उच्चांकी बाजारभाव सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेला असून या ठिकाणी सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला 9,100 रुपयापर्यंत बाजारभाव निघालेले आहे. त्याचबरोबर अन्य बाजार समित्यांच्या बाजारभावात देखील चांगली सुधारणा कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाला काय बाजारभाव निघाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर 1,000 क्विंटल कापूस आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर 8,000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,200 तर जास्तीत जास्त दर 8,295 रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर निघाले आहे. त्यानंतर बाजार समिती राळेगाव जिल्हा यवतमाळ आवक 1214 क्विंटलची कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,410 तर जास्तीत जास्त दर 8,675. त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर आवक लोकल कापूस 549 क्विंटलची कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,855 तर जास्तीत जास्त दर 8,710 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती 320 क्विंटल लोकल कापसाची आवक होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी देखील चांगली दरवाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर निघाले आहे 8,600 रुपये, सर्वसाधारण दर 8,100 तर कमीत कमी कापूस बाजारभाव 7,800 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो रेंटच आणि सुपर क्वालिटी चांगल्या कापसाच्या बाजारभावामध्ये जवळपास 1,400 ते 1,500 रुपयांचा फरक कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालं असून त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा कापूस मध्यम स्टेपल 250 क्विंटल कापूस आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी देखील मित्रांनो चांगली सुधारणा कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालं असून 8,800 रुपयांचा उच्चांकी बाजारभाव या ठिकाणी निघालेला आहे. कमीत कमी कापूस बाजारभाव 7,200 तर सर्वसाधारण बाजारभाव निघालेले आहे 8,455 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पुलगाव जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल 650 क्विंटलची आवक कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण दर 8,500 तर जास्तीत जास्त दर 8,805 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक या ठिकाणी 6,000 क्विंटलची कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 8,200 तर जास्तीत जास्त दर 8,805 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले आहे. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये चांगली दरवाढ कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालं असून सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यातला बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार.